श्रीराम जय राम जय जय राम। 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 श्रीराम जय राम। नमस्कार. आज दिनांक 9 फेब्रुवारी. श्रीराम जय राम जय जय राम. नित्यनेम म्हणजे काय? नमस्कार. आज दिनांक 9 फेब्रुवारी. श्रीराम जय राम जय जय राम. नित्यनेम करणे म्हणजे काय? नित्यनेम करणे म्हणजे सर्व काळ नित्यात राहणे. आपण मुळात स्वतःच नित्य असून अनित्यात राहिलो आहोत. नित्य जो परमात्मा त्याला विसरून विषय जे अनित्य त्यात पडल्यामुळे आपल्याला त्याची आठवण होत नाही. त्याची ज्यामुळे आठवण होईल असे जे करणे त्यालाच नित्यनेम म्हणतात. आपण नेहमीच नित्यनेमात असावे, पण तसे होत नाही. म्हणूनच दिवसातून थोडा वेळ तरी त्याची आठवण होण्याकरिता काही वाचन आणि वाचलेल्याचे मनन करावे, म्हणजे त्याची सवय होते. जो अखंड नामस्मरण करतो तो नेहमीच नित्यनेमात असतो. नित्यनेम खरा कोणी केला असेल तर तो ब्रह्मानंद बुवांनीच. आपल्याला सदा नामात कसे राहता येईल याचा आपण विचार करावा. याकरिता गुरु आज्ञा प्रमाण मानणे हेच खरे साधन आहे. गुरु सांगेल तोच नित्यनेम होय. त्याला शरण जावे. रोज थोडेसे वाचन, त्यानंतर मनन, मननानंतर त्याप्रमाणे आचरण आणि शेवटी गुरुस अनन्य शरण हाच साधकाचा साधनक्रम आहे आणि हाच त्याचा नित्यनेम होय. आपले आयुष्य जसजसे वाढत जाईल तसतशी साधकाची भगवंताला भेटण्याची उत्सुकता वाढत गेली पाहिजे. केवळ नेम आहे म्हणून उगीच करू नये. साधकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावी. साशंक वृत्तीने परमार्थ बिघडते हे ध्यानात ठेवावे. श्रद्धा हे परमार्थाचे मुख्य भांडवल होय. समाधान हेच सर्वस्व आहे अशी श्रद्धा ठेवावी. ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येतो, त्याचप्रमाणे साधन करताना आपल्याला समाधान किती झाले हे पाहिले पाहिजे. साधकाने जगातले दोष पाहू नयेत, कारण त्या दोषांचे बीज आपल्यामध्येच असते. लोकेशणा, मान फार घातक आहेत. मोठमोठे साधक सुद्धा त्यांच्या पायी अधोगतीला जातात. तसेच पैसा आणि कामवासना यांच्या मर्यादा ओलांडल्यामुळे मोठे साधनी लोक सुद्धा भगवंताच्या जवळ येऊन घसरतात. जगातले हे सर्व पाश आपल्याला बंधनात पाडतात. भगवंताचा पाश हाच खरा पाश. तोच आपल्याला सर्व बंधनांपासून मुक्त करून शाश्वत समाधानाचा लाभ मिळवून देतो. जगाच्या मान अपमानाला कधीही भुलू नये. पैसा आणि कामवासना यांच्यापेक्षाही मान हा देहबुद्धीला जास्त चिकटून आहे. तिथे अगदी सावध असावे. जिथे आपल्याला मान मिळण्याचा संभव आहे तिथे जायचे टाळावे. टाळणे शक्य नसले तर हे भगवंताचे देणे आहे असे मनापासून समजावे. जो खरा मोठा असतो तो कधीही मानाची इच्छा धरीत नाही आणि मान त्याच्याकडे आला तर त्याची क्षिती बाळगत नाही. आपल्याला मान आवडतो का ते पाहावे, म्हणजे त्यावरून आपल्या अंगी खरे मोठेपण किती आहे हे आपल्याला कळेल. जाता येता देवाला नमस्कार करावा, रामराम म्हणावे. भगवंताचे प्रेम एकदा लागले की ते पुन्हा कधीही सुटणार नाही. भगवंताचा पाश हा पाशच खरा, पण तो आपल्याला बंधनापासून मुक्त करतो. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज इथे आपल्याला नित्यनेम म्हणजे काय याविषयी सांगतात. खरं तर हे संपूर्ण विश्वच अनित्य आहे आणि अशा या अनित्य विश्वात आपण अडकून पडलेलो असतो.
आणि म्हणूनच जो खरा नित्य आहे त्या परमेश्वरापासून आपण दुरावतो, त्याचं विस्मरण आपल्याला होतं. म्हणूनच या प्रपंचातून बाहेर पडून आपल्याला या नित्य परमेश्वराशी जे जे काही जोडून देतं तो खरा तर नित्य नाही. आणि म्हणूनच आपण आपल्या गुरु आज्ञेला प्रमाण मानावं. त्यांनी आपल्याला जे साधन करायला सांगितलेलं असतं त्यावर पूर्ण निष्ठा ठेवून ते करावं. म्हणजे मग हळूहळू आपण या विषया वासनेतून सुटतो आणि अधिकाधिक आपल्या परमेश्वराकडे झुकतो. आणि खरं तर महाराज म्हणतात की परमेश्वराचा पाश हा सगळ्यात मोठा पाश आहे, पण खरं तर तोच सगळ्या बंधनातून मुक्त करणारा आहे खास. आणि म्हणूनच आपण जगाच्या कुठल्याही मोहमायेत विषय वासनेत फार अडकू नये, गुंतू नये. समाजामध्ये दोष बघण्यापेक्षा आपण खरं तर आपल्यात काय कमतरता आहेत ते धुंडाळून काढावं, त्याच्यावर आपल्याला मात कशी करता येईल हे पाहावं. आणि त्यासाठी अर्थातच नामस्मरणासारखा दुसरा कोणताही उपाय नाही जो आपल्याला आपल्या भगवंताशी जोडून देतो. आणि म्हणूनच आपल्या गुरूने दिलेलं साधन आपण चिकाटीने, श्रद्धेने आणि विश्वासाने करू आणि आपल्या भगवंताची प्राप्ती करू, आनंदाची आणि समाधानाची प्राप्ती करू. हीच त्या गुरुचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.